चला लवकर लवकर, 1 मिनिटाचा वेळ आहे फक्त, 1 मिनिट सुरू झालेला आहे. लवकर बघा का, लवकर लवकर लवकर, 1च मिनिट आहे, 1 मिनिट आहे फक्त. बघा थांबा थांबा, बाहेर नाही यायचं तुम्ही, मध्येच थांबा त्याच्यात. चला लवकर 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 लवकर, चला 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 चला, नियम पाळा. चला 15 सेकंद झालेले आहेत. चला 15 सेकंद झालेले आहेत. बघा बघा, बाकीचे थांबू नका, खेळात सहभागी व्हा, खेळात सहभागी व्हा ताई तुम्ही. चला 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 लवकर, लवकर लवकर लवकर. अर्धा मिनिट झालेला आहे, अर्धाच मिनिट राहिला. चला मध्ये खेळा तुम्ही ताई, मध्ये खेळा, मध्ये खेळा, तिकडे जाऊन जायचं नाही, मध्ये खेळा. चला लवकर 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 लवकर, एकत्रित या तुम्ही, दोघी तिघी उभ्या राहू नका. चला लवकर लवकर, लवकर. 1 मिनिटाचा वेळ वाढून दिलाय बरं का, 1 मिनिटाचा वेळ. आता लवकर लवकर, फास्ट 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 फास्ट, चला लवकर 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 लवकर, चला लवकर लवकर, पटकन पटकन, 1 मिनिट राहील फक्त. चला पट 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 पट, तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही. ते आता आपण बोलू. चला चला लवकर लवकर, चला पटकन, 1 मिनिटाचा वेळ. चला चला लवकर, बाकीचे चला, बाकीचे पहा, बाकीचे पहा, बाकीचे पहा लवकर. चला चला, उभं राहू नका, उभं राहू नका, उभं राहू नका, पटकन 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 पटकन. चला, जे खेळात सहभागी नसतील त्यांना शिक्षा बरं का, दंड आहे त्यांना. त्यांना इथं नाचून गाणं म्हणून दाखवावं लागेल. चला लवकर लवकर लवकर, चला 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट बाकी आहे. चला चला लवकर, चला लवकर, चला. 15 सेकंद वाढलाय. चला 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 चला, कोणाकडे शिल्लक आहे, हात वर करा, शिल्लक असणार आहे. या बसा. काय होता आपला खेळ, काय सांगितलं तुम्हाला, सूचना काय दिली? 1 मिनिटापर्यंत ज्याचा फुगा राहील तो जिंकला, तो जिंकला. आणखीन पुढे काय सूचना होती, काय आणखीन होतं का त्याच्यात सांगितलेलं? पेन, हां, पेनाचं टोपण मागच्या बाजूला लावा, बरोबर. अजून या बाहेर, त्या अंतराच्या बाहेर जाऊ नका, आहे की नाही? बरोबर. अजून काही सूचना होती का? नाही. मग तुम्ही काय केलं? हां, प्रयत्न केला, पण आम्ही ते आतमध्येच होतो. हां, फुगा वाचवण्याचा प्रयत्न केला स्वतःचा. स्वतःचा फुगा वाचवण्याचा प्रयत्न केला, बरोबर. फोडण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याचा फोडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याचा फोडण्याचा प्रयत्न केला. आपला वाचवायचा आणि दुसऱ्याचा, म्हणजे आपलं बोलन दुसऱ्याचं. आपण नेत्री आहोत ना, सशक्त नेत्री, नेता. मग आपल्याला कसं पाहिलं पाहिजे, दुसऱ्याचं पण भलं झालं पाहिजे असं पाहिलं पाहिजे. पण ठीक आहे, आणखीन पुढे काय, माझ्या सूचनेमध्ये असं होतं का दुसऱ्याचा फुगा फोडा म्हणून? माझ्या सूचनेमध्ये असं होतं का तुम्ही तुमचा फुगा वाचवा? असंही नव्हतं, तर फोडायचं असंही नव्हतं. बरं, पेनाचं टोपण काढून मागं लावल्यानंतर ते पेनाला तुम्ही असंच का झालं का फुगाच फोडायचा आहे नाही? का वाटलं असं? तर्क काढला आपल्याला. आपण तर्क, ताईंनी बरोबर सांगितलं, आपण काय केलं, तर्क काढला. आता पेनाचा उपयोग काय दुसरा नव्हता करता आला का? नाही. त्याच्यावर काही लिहिलं असतं पेननी, किंवा तसंही राहिलं असतं, तर काही तसं विषय सांगितला होता, या पेननी फुगा फोडा. पण आपल्या बुद्धीला काय आहे सूचना, फुगा आहे हातात, हातात फुगा आहे, आणि पेनचं जे टोकदार टोक आहे ते मोकळं आहे. त्याबरोबर आपल्या बुद्धीला सूचना काय गेली, या पेननी फुगा फोडायचा. म्हणजे आपल्या बुद्धीवर काहीतरी अगोदरपासूनच स्वार झालेलं आहे. जी गोष्ट नसलेली सुद्धा आपण ऐकतो, न बोललेलं सुद्धा आपल्याला समजतं. जे परंपरेने आपल्या डोक्यावर थापलेलं आहे, मांडलेलं आहे, लादलेलं आहे, आपल्या मनावर लादलेलं आहे, ते आपल्या परंपरेने आपल्या याच्यावर स्वार होतं आणि आपण तसा निर्णय घेतो, बरोबर ना? इथे आपण काय वेगळं काय खेळू शकलो असतो?
वेगळं काय खेळू शकलो असतो? म्हणजे फुग्यांच्या बद्दल हा, आता हा खेळ आहे ना, हा वेगळ्या पद्धतीने खेळता आला असता का? हो खेळता आलं असतं. फुगे उडवताना म्हणजे पण खेळता आलं असतं. अगदी एक माझा फुगा तुझ्याकडे घे, तुझा फुगा माझ्याकडे दे, असा खेळ सुद्धा छान करता आला असता, है की नाही? त्यांनी काय झालं असतं, सगळ्यांचे फुगे वाचली असते. वाचले, काय फोडायचा काही विषयच नव्हता. काही लोकांकडे फुगे नव्हते, त्यांच्या मनात काय येत होतो? त्यांच्या मनात एक होतं की टोपण काढले. माझ्याकडे फुगा नाही आहे ना, मरू दे ना, इथं फोडून टाकू दे. नाही, विषय असा आला की तुम्ही पेनाचं टोपण काढून सांगतात मागे ना, याचा अर्थ की टोकानी फुगा फोडली. तेच सांगितलं ना. तोच मनात पण विचार. जसंही ज्याच्याकडे फुगे नव्हते त्याच्या डोक्यात काय आलं, मी तर या खेळामध्ये जिंकणारच नाही, पण मला दुसऱ्याचा फोडायचे. फोडायचे. मग मासिक सभेमध्ये सुद्धा आपल्याला हेच करायचं. थांब, मला लिहिला हिच्याकडे कसं जातंय पाहतेच मी, आहे की नाही? मग अशी गडबड होऊन जाते. मग आपल्याला या खेळातून काय शिकता येईल की आपण वेगळा विचार, मग अशी सांगितलं ना, अडचण आहे, अडचणीवर मात करायची, तर वेगळे विचार, 4 पर्याय काढता येईल ना. एकदा 4ही चुकतील, परत दुसरा येईल. अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा न्यूटन हे शास्त्रज्ञ कितीतरी प्रयोग करतात, हजारो प्रयोग करतात, मग कुठंतरी एक यश मिळतं. आपण 1-2 प्रयोग करायला बी तयार होत नाही, आहे की नाही? मग काहीतरी वेगळा विचार करायचा तर प्रयत्न करू ना आपण, की हे थांबा, आपल्याला 1 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, ठीक आहे, काय आहे, यांनी काय सांगितलं, पेन मागं लावा, पेनचं काय करायचं आहे, काहीच असा विचारच नाही. एक थापलेला विचार आपण केला आणि तो खेळ आपण वेगळ्या पद्धतीने खेळता येईल. सगळे आपण विजयी होऊ शकतो. आपल्या गावाचा विकास आपण चांगला करू शकतो, गावाला पुढे नेऊ शकतो. सगळे एकत्रित आलं तर जास्त लवकर होईल ना, आहे की नाही? एखाद्या गाडीला धक्का मारायचा आहे, एका माणसाने धक्का मारला आणि 4 माणसांनी मारला तर ते बलाचा फरक पडेल ना. हां, गुरुवार आज फराळाचं जेव्हा उपास सोडा आणि संध्याकाळी फराळ करा. जय हो भोलेनाथ की, ओम साईनाथ महाराज की. तर आपण करूयात, ठीक आहे, तुमचा ज्या काही भावना असतील त्याचा सन्मान आहे, त्यानुसार ते होईल नियोजन. तर हा खेळ आपल्याला बरंच काही सांगेल. हा खेळ आहे ना, तुम्ही इथं जरी खेळला आणि हा खेळ तुम्ही डोक्यात खेळा, आता मनात खेळा. जे माझ्या गावात घडतंय तिथे मी असं तर नाही ना करत दुसऱ्याचा फुगा फोडायचं काम. माझ्याकडे फुगा नसला तर मग माझ्या डोक्यात हे तर नाही ना येत का मी दुसऱ्याला नाही जिंकून द्यायचं. हा विचार आता आपण करायचा आहे. प्रशिक्षणातून हे आपल्याला सोबत न्यायचं आहे. एक चांगला आनंददायी गाव, आपल्याला गाव आपलं आहे, आपण गावाचे आहोत. गावाच्या विकासासाठी आपण शब्द दिलेला आहे. गावाच्या विकासासाठी आपण लोकांना सांगितलं आहे, पाया पडू पडू, मी तुमचीच सून आहे, मी तुमचीच लेक आहे, मलाच मत द्या. म्हटलं का नाही? थांबा आता थोडं